सांगली जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व त्यांच्या पथकाने मोठी कारवाई केली। गोपनीय माहितीच्या आधारे उत्कर्ष हॉल ते वारणाली गेट रोड परिसरात सापळा रचण्यात आला। यावेळी विना नंबर प्लेट पल्सर मोटारसायकल जवळ संशयितरित्या उभा असलेल्या एका तरुणाला ताब्यात घेण्यात आलं। चौकशीत त्याने आपलं नाव सुनील मारुती धुमाळ, वय वर्ष 20, राहणार चौगुले मळा, झोपडपट्टी, महिषा रोड, मिरज असं सांगितलं। झडती दरम्यान आरोपीकडून 2 मोबाईल फोन व 2000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। अधिक चौकशीत आरोपीने कोल्हापूर रोडवरील फर्निचर दुकानात घरफोडी करून चोरी केल्याची तसेच इंदिरानगर परिसरातून पल्सर मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली। याशिवाय 10 महिन्यांपूर्वी यामाहा फॅशनो मोपेड चोरी केल्याचाही उघड झाला। पोलिसांनी आरोपीकडून 2 दुचाकी, 2 मोबाईल फोन व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला पुढील तपासासाठी मिरज शहर पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा आळा बसणार असल्याची चर्चा आहे।